नमस्कार. माय सेल्फ सुनीता अमृतसागर, असिस्टंट प्रोफेसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेटवडगाव, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, बीकॉम पार्ट 3, सेमिस्टर 6. मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, औद्योगिक व्यवस्थापन पद्धती हा भाग आपण पाहतोय. यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहत होतो जपानी व्यवस्थापनाची 8 तंत्र. त्यामध्ये पहिलं जे तंत्र आहे ते आपण पाहिलं होतं, कायझेन हा भाग आपण पाहिला होता. त्यानंतर दुसरं जे तंत्र आहे ते मुदा हा भाग आपण पाहिला होता. त्याच्यामध्ये आपण पाहतोय मुदाचे प्रकार. आता आपण मुदा म्हणजे पाहिलं होतं की अपव्यय किंवा खराबी किंवा नुकसानी, आणि त्याच्यावरती कशा प्रकारचे अपव्यय होत असतात, नुकसानी होत असते, हा भाग आपण पाहतोय. त्यामध्ये 3 मुद्दे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिले होते. आज आपण पाहणार आहोत चौथा मुद्दा, सदोष उत्पादन मुदा, डिफेक्टिव्ह प्रोडक्शन. दोषपूर्ण उत्पादन हा एक मोठा नुकसानीचा घटक आहे. दोषपूर्ण उत्पादनामुळे वेळ, श्रम, पैसा आणि यंत्र इत्यादीचा अपव्यय होतो. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये दोष निर्माण झाले की त्याचे परिणाम होत असतात. कोणतेही उत्पादन करताना मशीनच्या किंवा कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे उत्पादनात काही खराबी येते, आणि अशी आलेली खराबी किंवा रिजेक्शन माल ग्राहकाकडे पाठवता येत नाही, कारण ग्राहकाला अपेक्षित गुणवत्ता त्यात नसते. अशा सदोष उत्पादना आणि अशी आलेली खराबी किंवा रिजेक्शन माल ग्राहकाकडे पाठवता येत नाही, कारण ग्राहकाला अपेक्षित गुणवत्ता त्यात नसते. आणि सदोष उत्पादनाकडे दुर्लक्ष केलं तर कंपनी ग्राहकाचा विश्वास गमावून बसते आणि कंपनीची हानी होते. जनमानसामध्ये जर डिफेक्टिव्ह माल जर गेला कंपनीचा, तर त्या कंपनीबद्दलची मतं लोकांची बदलतात, ग्राहकांची मतं बदलत असतात, आणि त्यामुळे मग त्या प्रोडक्टचं खरेदी जी आहे ती खरेदी कमी येते. त्यामुळं सदोष उत्पादन मुदा कशा प्रकारे निर्माण होतो याचा शोध घेऊन तात्काळ त्याची दुरुस्ती केली पाहिजे. सदरची खराबी कशी कमी करता येईल, खराबी नंतर येणारे वर्गीकरण, दुरुस्ती, रिवर्क, कमी व नष्ट कशा प्रकारे करता येईल याचा विचार करावा लागतो. मुदा तंत्राचा वापर करून खराबीचा नाश करता येईल. मशीन बनवतानाच खराब उत्पादन येताच मशीन बंद केली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की मशीनमध्ये कुठल्या तरी कारणांमुळे प्रोडक्शन मध्ये तो डिफेक्ट येतो, बाय डिफॉल्ट असतो तो, आणि समजा जर असं घडत असेल तर तात्काळ त्यावेळेला काळजी घेणं, प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं असतं. अशी योजना मशीन मध्ये असेल तर खराब उत्पादन येणार नाही व पुढील नुकसान टाळले जाईल. तसेच मशीन ऑपरेटरने स्वतः मशीनची देखभाल केल्यास खराब उत्पादन होणार नाही. तर अशा रीतीने मशीनची काळजी घेतल्यास खराब उत्पादनाचा प्रश्न उत्पन्न होणार नाही आणि कारखान्याचे नुकसानही होणार नाही. म्हणजे आपण जो प्रकार बघतोय मुदाचे प्रकार, म्हणजेच काय, नुकसान, खराबी, अपव्यय कुठल्या प्रकारे होत असतात. तर त्यामध्ये आपण आता मुद्दा पाहिला तो सदोष उत्पादन पद्धती, उत्पादनामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतरचा मुद्दा आहे अनावश्यक हालचाल मुदा. उत्पादन प्रक्रियेमध्ये काही अनावश्यक हालचालीमुळे मालाचा किंवा उत्पादनाचा अपव्यय होऊ शकतो. कर्मचाऱ्यांनी अनावश्यक हालचाल ही उत्पादनाची काहीही किंमत वाढ करत नाही, किंवा उत्पादन व सेवेमध्ये कर्मचाऱ्यांच्या जास्तीत जास्त हालचालीमुळे काही किंमत वाढ होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, अनावश्यक हालचाली ज्या आहेत त्या हालचाली टाळल्या पाहिजेत, कारण त्या हालचाली करून प्रोडक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचा जर फायदा होत नसेल तर अशा प्रकारच्या हालचाली टाळणं गरजेचं आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांची उत्पादकता कमी करण्याचा हा मुदा किंवा राक्षस कंपनीचे नुकसान करण्यास कारणीभूत होत असतो, आणि त्यामुळं अनावश्यक हालचाल जी आहे ती हालचाल टाळणं गरजेचं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो वाहतुकीचा मुदा, ट्रान्सपोर्ट. उत्पादन प्रक्रियेत मालाची किंवा वस्तूची ने-आण किंवा हाताळणी केल्याने काहीही नेमका फायदा होत नाही, म्हणून हा मुदा म्हणजे नुकसानी आहे. उत्पादनासाठी लागणाऱ्या मालाची ने-आण किंवा हलवा हलव, वाहतुकीचा मुदा
हा 6वा मुद्दा, किंवा आपण मुद्दा म्हणजे काय तर जपानी व्यवस्थापनामध्ये त्याला राक्षस असं म्हटलं जातं, की जो राक्षस मोठ्या प्रमाणावरती नुकसान करत असतो. तर सदरचा राक्षस तयार होऊन मोठा झाल्यास उत्पादन खर्चात वाढ होते व मालाची किंमत वाढते. त्यामुळं हा अपव्यय मुद्दा कमीत कमी असणे आवश्यक असते. म्हणजेच काय करायचं तर वाहतुकीसाठी जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच गोष्टी आपण इथं करायला पाहिजेत. उत्पादनासाठी लागणारा माल लांब उतरवून पुन्हा वाहतूक खर्च वाढवण्यापेक्षा जवळ उतरवून घेणं, वाहतूक कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्पादनासाठी लागणारा माल लांब उतरवून पुन्हा वाहतूक खर्च वाढवण्यापेक्षा जवळ उतरवून घेतल्यास वाहतूक कमी खर्चात व कमी वेळात होईल. विनाकारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व त्या ठिकाणाहून अजून दुसरीकडे वाहतूक करण्यापेक्षा माल ठेवण्याच्या जागा 5S मधील दुसऱ्या S प्रमाणे कामाच्या जागेजवळ निश्चित करून ठेवल्यास विनाकारण वाहतुकीचा खर्च होणार नाही. म्हणजे बऱ्याचदा वाहतुकीमध्ये सुद्धा बरेच असे खर्च केले जातात आणि त्या खर्चामुळे काय होतं, प्रोडक्शन कॉस्ट वाढत असते आणि त्यामुळं जिथं गरज आहे तिथंच माल उतरवायचा, खूप लांब माल उतरवायचा, पुन्हा त्याचं वाहतूक करणार, पुन्हा तो खर्च ऍड होणार आणि त्यामुळं मग जस्ट इन टाइम प्रमाणे जेव्हा माल मागवलाय त्याच वेळेला मालाची पुरवठा करणं किंवा त्याच वेळेला मालाची खरेदी करणं, हा भाग जो आहे तो इथं महत्वाचा आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रतीक्षा मुद्दा, वेटिंग. उत्पादन प्रक्रियेमध्ये क्रिया, कच्चा माल उपलब्ध होणे किंवा आवश्यक ते उपकरण प्राप्त होण्यासाठी कर्मचाऱ्यास वाट पाहावी लागणे हा सुद्धा अपव्यय आहे. बऱ्याचदा माल वेळेत मिळाला नाही किंवा प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तर काय होतं, इथं अपव्यय होत असतो. म्हणजेच कर्मचारी जेव्हा दुसऱ्या प्रक्रियेसाठी जाऊ शकत नाही अशा दरम्यानचा मध्येच मोकळा राहिलेला वेळ ही एक कंपनीची मोठी हानी किंवा नुकसान असतं. त्यामुळं मालाच्या किंवा वस्तूच्या किमतीत वाढ न होता उलट तोटाच होत असतो. म्हणून कोणत्याही ठिकाणी कर्मचाऱ्याला वाट पाहावी लागते हे शोधून प्रतीक्षा अपव्यय नष्ट केला जातो. प्रक्रियेमध्ये कुठं थांबतं आणि कुठं फार वेळा वेटिंग करावं लागतं हे या ठिकाणी शोधावं लागतं. उदाहरणार्थ एक कर्मचारी वाट पाहत आहे तर दुसरा कर्मचारी त्याच्याकडे साठा तयार झालेला आहे, त्याचे उत्पादन पुढे सरकत नाही, पुन्हा त्यातील कर्मचारी वाट पाहत राहिलेला आहे. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेला उत्पादकता घटते व उत्पादनावर परिणाम होतो. माल पाठवायचा आहे, माल तिकडे तयार आहे, पण तो ज्याला गरजेचा आहे त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाही आणि हा जो वेटिंग पिरियड आहे या वेटिंग पिरियड मुळे काय होतं, अपव्यय किंवा नुकसान होत असतो. आणि त्यामुळं अशी ठिकाणे शोधणे जिथे वाट पाहावी लागते त्यावर योग्य पर्याय शोधून उपाययोजना करणे महत्वाचे असते. कंपनीत काम ज्या वेळे ओळीने लाईन वर्क चाललेले असते त्यावेळी कामाची विभागणी अयोग्य झाली असेल, एखादा कर्मचारी काम हळू करत असेल तर कामासाठी वाट पाहावी लागते. आणि मग या सगळ्या एकूण प्रक्रियेचा जर विचार केला तर प्रतीक्षा किंवा वेटिंग या प्रकारामुळे सुद्धा वेळ वाया जातो आणि प्रोसेस जी आहे ती प्रोसेस वेळेमध्ये पार पाडली जात नाही आणि मग ठराविक वेळामध्ये जो काही माल तयार होणार आहे, जी काही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्याच्यामध्ये व्यत्यय येतो, ती वेळेत तयार होत नाही. त्याला आपण प्रतीक्षा मुद्दा असं म्हणतो. आणि यातला शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे तो बुद्धीचा विना वापर, अनयुज्ड टॅलेंट मुद्दा. बऱ्याच वेळा न वापरलेला बुद्धीचा मुद्दा उत्पन्न होतो. लक्षात ठेवा सगळ्यांनी, खास विद्यार्थ्यांसाठी, न वापरलेल्या बुद्धीचा मुद्दा. बुद्धी मी तुम्हाला नेहमी सांगते की बुद्धी सगळ्यांकडे 100% आहे, पण त्याचा जर तुम्ही वापरच नाही केला तर त्याला गंज चढतो. त्यातलाच तो अपव्ययच आहे एक प्रकारचा. तसाच तोच मुद्दा इथं मांडलेला आहे की बुद्धीचा मुद्दा उत्पन्न होतो. कर्मचाऱ्याकडे बुद्धी आहे परंतु योग्य ठिकाणी वापरली न गेल्याने मोठा मुद्दा तयार होऊन कंपनीला नुकसान सहन करावे लागते. उदाहरणार्थ, कामगार दररोज कामाला येतात, वरिष्ठांनी सांगितलेले काम करतात. वरिष्ठांनी एखादी गोष्ट चुकीची सांगितली आहे असे त्यांना वाटले तरी त्याबाबत ते काही बोलत नाहीत.
मग त्यातून चुकीची उत्पादन प्रक्रिया होते व कंपनीचे नुकसान होते. सुपरवायझरला काही सांगितले तर ते म्हणतात की सांगितले आहे तसे कर, जास्त डोके चालवू नकोस. आपल्याकडे हा प्रकार मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. अशा वेळी चुकीचे काही घडत असेल तर त्यामध्ये ते स्वतःची बुद्धिमत्ता वापरत नाहीत. हे चुकीचे होणार आहे हे अनुभव आणि त्याच्या बुद्धीप्रमाणे त्यांना कळत असूनही ते त्याबाबत जास्त बोलत नाहीत. त्यामुळे कारखान्याचे नुकसान होते. आणि व्यवस्थापनामधला भारतीय व्यवस्थापनाचा जर आपण विचार केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी दिसतात. जे वरून ऑर्डर आलेली आहे ती ऑर्डर फॉलो करायची. पण जपानी व्यवस्थापनामध्ये हा भाग आपल्याला दिसत नाही. किंबहुना त्यामध्ये ते सांगितलं जातं त्यांनी जे चुकीचं आहे ते दुरुस्त करूनच त्याची अंमलबजावणी केली जाते. हे चुकीचं होणार आहे हे अनुभव आणि त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांना कळत असूनही ते त्याबाबत जास्त बोलत नाहीत. त्यामुळं कारखान्याचे नुकसान होते. अशा रीतीने कर्मचाऱ्यांमध्ये असलेली बुद्धिमत्ता ही न वापरल्याने कारखान्यामध्ये सुधारणा होऊन अशा अपव्ययामुळे कारखान्यास अतोनात नुकसान होते. परंतु कायझेन तंत्राचा वापर केल्यास अशा अपव्ययाचा किंवा राक्षसाचा नाश होतो. कायझेन तंत्रामध्ये कामगाराच्या बुद्धीस प्रेरणा मिळते. कारखान्यामध्ये पूर्वी डोके गहाण किंवा घरी ठेवून येणारे कामगार त्यांच्या बुद्धीला चालना मिळाल्यामुळे ते हिरहिरेने कामामध्ये भाग घेऊन चांगली सुधारणा करू लागले. तर जपानी व्यवस्थापन जे आहे त्या व्यवस्थापनाचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की खूप महत्वपूर्ण मुद्दे म्हणजे ऍक्च्युली जे ड्रॉबॅक्स आहे ते ड्रॉबॅक्स शोधून बरोबर त्या ठिकाणी त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. आणि त्यामुळं जपान व्यवस्थापन जे आहे ते जपानी व्यवस्थापन आज जगभरामध्ये वापरलं जातं किंवा त्याचा विचार केला जातो. आता इथं म्हटलंय की मुदा कपातीचे तंत्र. अपव्यय होतोय, खराबी होते, नुकसानी होते. मग ती नुकसानी कशी कमी करायची तर त्याची काही तंत्र सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलं तंत्र आहे जस्ट इन टाइम. उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक कृती, क्रिया किंवा उत्पादनाची संस्कार कार्ये वेळच्या वेळी पूर्ण होण्यासाठी जे तंत्र अवलंबण्यात येतं त्यास जस्ट इन टाइम असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर आपल्याला प्रोडक्शनसाठी जो माल लागणार आहे तो माल जेव्हा लागणार आहे त्याच वेळेला अवेलेबल करून घेणं. त्याच्या आधी खूप दिवस आधी ऑर्डर आणि खूप मोठी ऑर्डर न देता जेवढं गरजेचं आहे तेवढंच आणि तेवढ्या वेळेत उपलब्ध करून देणं त्याला आपण जस्ट इन टाइम असं म्हणतो. तर या तंत्राचा वापर इथं केला जातो. दुसरं तंत्र आहे प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी. कर्मचाऱ्यांना नुकसान टाळण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण द्यावं लागतं. बऱ्याचदा चुका होत असतात कर्मचाऱ्यांच्या, तर प्रशिक्षण दिलं तर त्या चुकांची दुरुस्ती होऊ शकते. प्रशिक्षणांतर्गत अपव्ययाचा मुख्य 8 घटकांबाबत सविस्तर माहिती द्यावी. अपव्यय टाळण्यासाठी मार्गदर्शन केलं जावं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे स्वयंचलित हाताळणी यंत्र. आता इथं जरासं चुकलंय टायपिंग करताना, स्वयंचलित असं झालेलं आहे तर हे स्वयंचलित हाताळणी यंत्रणा असं आहे. तर हा मुदा कपातीचं हे तंत्र आहे. या तंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे तयार झालेले उत्पादन व कच्चा माल हाताळणी करण्यासाठी व मालिका एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी स्वयंचलित हाताळणी यंत्रणा उभारली जावी. इथं जे आहे ते मालाची हाताळणी करत असताना स्वयंचलित हाताळणी यंत्रणा पाहिजे. त्यामुळं वेळेचा अपव्यय कमी होतो आणि जेणेकरून अपघाताचं प्रमाण सुद्धा कमी होतं. त्यानंतरची जी पद्धत आहे ती कानबान पद्धतीचा वापर. आता हे काय आहे कानबान हा शब्द जरा वेगळा वाटतो आपल्याला. हे एक अपव्यय कमी करण्याचे तंत्र आहे. या तंत्राद्वारे उत्पादन विभागाला आवश्यक असणारा कच्चा माल व साधन सामग्री गरजेनुसार व सातत्यपूर्ण पुरवठा केला जातो. या तंत्राद्वारे कर्मचाऱ्यांसाठी कुठे, केव्हा व काय हवे आहे हे विचारात घेतले जाऊन पुरवठ्याची व्यवस्था केली जाते. वेटिंग पिरियड जो आहे तो वेटिंग पिरियड घालवायचा असेल तर कुठं काय कशाची गरज आहे ही गरज बघून त्या वेळेत त्या लोकांना तो माल असेल, ती प्रोसिजर असेल, जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया वेळेत पार पाडली जाते. आणि 5S पद्धत तर आपण सुरुवातीलाच पाहिलेली आहे. जपानी व्यवस्थापनामध्ये 5S तंत्राचा अवलंब केला जातो. ते पुन्हा बघायची गरज नाही. अगोदरचा व्हिडिओ बघितला तर ते तुमच्या
लक्षात येईल डिटेल्समध्ये. ठीक आहे, थांबूया आपण आज इथं. धन्यवाद.